साहेब, हो साहेब, हे साहेब, हा काय झालं? हा हे बघा. हे कोण आहे? मला काय माहित कोण आहे. अरे उठव त्याला, उठव. ए थांब थांब थांब, तसंच उठव नको. डेंजर डेंजर. हा चोर दरोडेखोर कोण पण असू शकतो. काहीतरी हातात घे खातं. हे 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 उठ, उठ. हे उठ. झोपू दे ना थोडा वेळ. असं काय करते? अरे तुझ्या घरी जाऊन झोप. उठव हे. हे उठ. गुड मॉर्निंग. अरे कसलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग? हा अरे माझ्या शॉप मध्ये कुठून आलास तू? आहेस कोण तू? मी या स्टोर मध्ये अडकलो होतो काल. अडकला? हो, यांनी लॉक लावलं चुकून. साहेब, साहेब मला तर हा चोर वाटतोय. बरोबर. थांब, आता तुला पोलिसांकडे नेतो. पळून जाण्याचा प्रयत्न करू नको. मी चोर दिसतो का तुम्हाला? एकदा बघा माझ्याकडे. हो चोरच वाटतं मला तू. काही- तुला, हो. अरे काय चाललंय? आवाज काय एवढा? दुसरा? हा दुसरा दुसरा पण दुसरी दुसरी. अच्छा, हे म्हणजे तुम्ही दोघे जण आहात. म्हणजे तुमची गँगच आहेत. हे बघा, हे बघा, मी तुम्हाला सोडणार नाहीये. पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. मी सोडणार नाही तुम्हाला. ओ थांबता का जरा? आम्ही कोण आहोत ते आधी विचारा तरी आम्हाला. आम्ही काय असले तसले वाटलो तुम्हाला? प्रत्येक चोर असंच सांगत असतो. हा एक मिनिट, तुम्ही काय क्राईम ड्रामा पिक्चर बघता का सारखे सारखे? मी काय चोर दिसतोय तुम्हाला? आणि चोर इथे झोपेल का गाद्या टाकून? असं चोर चोरी करेल आणि पळून जाईल ना. अरे मग घरी जाऊन झोपायचं ना. पिकनिकला आलो तिकडे. ओ हे ना तुम्ही तुमच्या कामगारांना विचारा. त्यांनी काल दुकान बंद केलं, पण आत कोणी आहे नाही आहे विचारायचं तरी, बघायचं तरी. ए जाऊ दे जाऊ दे. ए चोर तो चोर, वर शिरजोर. हे बघा, इथून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. मी माझ्या ओळखी आहेत. हा वरपर्यंत ओळखी. तुम्ही मला ओळखी सांगताय? मी आशु. माझं जाऊ दे, हिला ओळखतं का? कोण आहे? कोण आहे? नाव माहितीये हिचं? शिवा डॉन आहे. शिवा डॉन. अख्ख्या एरियाची डॉन आहे. हे लोक थरथर थरथर कापतात. आणि माहितीये का, ही आहे ना, ही आणि हिच्या केसाला कोणीच धक्का लावू शकत नाही. का माहितीये? कारण केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. हं? तर आता येतो मी. कॉल्टी मॉर. हा असं आहे. हे कितीला? 100. हा सोना, तुम्हाला डिस्काउंट. डिस्काउंट आहे? कमी आहे डिस्काउंट. थोडा जास्त असेल तेव्हा मी बघीन. हा? ओके ओके. हा बघते. हा. अरे गाढवा, आपल्याला फसवून गेले ते. चल पकड त्यांना. ए, अरे पकड तिला गाढवा. ए पकड. ए डॉन. अरे काय करायचं या मुलाचं? वहिनी, मी कमिशनर साहेबांना फोन केलाय. तू ना उगाच टेन्शन नको घेऊस. हा आशू येईल येईल. आपण जायचं का त्याला शोधायला? नाही नाही, नको नको. अगं वहिनी, अगं आम्ही आहोत ना. हा आणि हे बघ, आधीच खूप माणसं आशूला शोधतायत. त्यात मी मांजालाही सांगितलंय. मग तू उगाच काळजी नको करूस. तुम्ही मला आधी सांगायला हवं होतं ना भाऊजी. मला तू तरी सांगायचं ग. सीताई अगं हे सगळीकडे फोन करून विचारत होते, म्हणून आम्ही थांबलो होतो ग. आणि आशू असं कधी करत नाही अगं. खरंय, काय झालंय या मुलाला तेच मला कळत नाही. आधी नव्हता असा आशू. कुठलं भूत मानेवर बसलंय कोणास ठाऊक. घरच्या कार्यक्रमाला काय येत नाही. फोन काय बंद करून ठेवतो. काळजी वाटायला लागली मला आता. सीताई अगं काळजी नको करू, येईल अगं तो. अरे आशू, अरे कुठे? अरे काय? हे बघ, आम्ही किती फोन केले, काय अवस्था झाली माहितीये आमची. आशू, अरे होतास कुठे तू? काही झालंय का? आशू आशू, तू कुठे अडकला होतास का?
अरे सांग ना काय. दादा कुठे होतास रात्रभर? यु नो आम्ही सगळे किती टेन्शन मध्ये होतो. मी तर स्टोरी पण टाकणार होते, अरे कुठे गेला दादा म्हणून. एक मिनिट थांबा सगळे थांबा, मी सांगतो काय झालं होतं. हे असं झालं सगळं. देव भलं करो त्या मुलीचं. तू बरा आहेस ना? काही झालं नाही ना तुला? मी बरं आहे ग, मला काय होणार आहे. ती तिथे होती रात्रभर म्हणून मी सर्व्हाइव्ह झालो तिच्यामुळे. बरं झालं. भूक लागली असेल ना? हो, अति प्रचंड भयंकर. मी खायला करते. काय करू? नूडल्स. नूडल्स? दादा तुला नूडल्स कधीपासून आवडायला लागलेत रे? ए मंकी, आजपासून. ए आज ठीक आहे. नूडल्स करते. हं? ये. काका मी ए तर इथेच आहे. अरे आत्ताच आलाय. कुठे होता रे रात्रभर? मी शोधतोय तुला. मी सांगतो त्याला. तुझा जा जा जा. चल दादा तू त्याला जाऊ दे. अरे तो आत्ताच आलाय, उपाशी आहे, त्याला खाऊ दे. त्याने मला आत्ताच सगळी स्टोरी सांगितली. मी तुला सांगतो. चल. काय कुठे होता? काहीच वाटत नाही तुला? रात्रभर बाहेर होतीस, फोन केला फोन लागत नाही तुझा. कुठे होतीस तू? घरी कोणी वाट बघत असेल, काळजी करत असेल, काहीच वाटत नाही तुला? अगं एवढी मोठी झालीस, जरा शाण्यासारखी वाग. अगं आजकालचे दिवस कसे आहेत? कुठे काही कमी जास्त झालं असतं म्हणजे? वंदे किती वाचा वाचा करतेस ग? जरा शांत राहा की. माझं लेकरू कसं काय बनले बघ. जरा गप राहा की. वच्चा नुसतं. हे असं तुम्ही तिला पाठीशी घालता ना सारखं, म्हणून तिची भीती चेपत चालली. हे असं वागते ती. आई ऐक ना. अगं थोडी तरी लाज वाटते तुला? तोंड वर करून हसून काय दाखवतेस? नाही सॉरी. अगं पण माझं ऐकून तर घे काय झालं ते. काय सांगणार आहेस? सांग ना. कुठे होतीस? या पाना गँग बरोबर बसली असशील ना गॅरेज मध्ये? अगं मी नाही ह्यांच्या बरोबर नव्हते. मी एका ठिकाणी अडकले होते. कुठे अडकली होतीस? अगं त्याचं काय झालं माहितीये का? अगं तुला कोणी सांगितलं होतं मदत करायला? अगं मला काय माहित आजी. मी माणुसकी म्हणून हात द्यायला गेले, नंतर कळलं ओळखीचाच आहे तो. हा म्हणजे तुझ्या बरोबर कुणीतरी होतं. हा अगं तो छकुला. काय? कोण होता? काय म्हणालीस? कोण होता? अगं ते म्हणजे अगं वंदे छकुला म्हणजे एवढंच पोरगा असेल ग. आजी अगं नाही तसं नाहीये. तो मोठाच होता. म्हणजे ते मोठे होते, त्यांच्यामुळे मी तिथे सेफ होते असं सांगते. आई मी काय बोलते, मला जरा भूक लागली. तू चहा आणि बटर दे ना मला, मी ते खाईन. हा देतेस का? मला खरंच भूक लागली ग, दे ना. जा वंदे माझ्या लेकराला भूक लागली ग, खायला दे काहीतरी. ए शिवा आधी दात घासून घे बरं. हा जा वंदे. अगं दे भूक लागली. हा आई देतेस का? मला खरंच भूक लागली, दे ना पटकन. हा देते चहा. ऐकलं का रे? त्यांच्यामुळे त्यांच्या बरोबर आहो जाओ. त्यांच्यामुळे सेफ होते. त्यांनी माझी काळजी घेतली. काय ग शिवा होते ग ते? तुमच्या तर आता जास्त शाणे झालात जास्त. गॅरेज उघडलं तिकडेच चाललंय. मग निघायचं. पटा लगेच निघा.
निघा निघा तिथून. निघा तुमच्या तर त्यांच्यामुळे सगळं झालं. त्यांच्या काळजी घेणार आहेत. ए पोरांनो थांबा. का काय आलं काकू? मला खरं खरं सांगा, हे छकुला काय प्रकरण आहे? ए असं हसायला काय झालंय? ते आपल्याला फुल स्टोरी माहिती आहे ना काकू. काय काय स्टोरी आहे? सांग लवकर. ए नको हा, मध्ये शिवा किती भटकली पाहिलं ना तुझे. नको. ए आई आहे मी तिची, काही करणार नाही ती. सांगा लवकर काय प्रकरण आहे हे? चकुल्याला शिवा आवडते. काय? एवढंच नाही, त्या शिवाला पण छकुला आवडतो. हा फक्त ते क्लिअर करत नाही बस. ए एक मिनिट, हे सगळं नक्की काय प्रकरण आहे? कोण आहे हा छकुला? हा सांगितलं असतं, पण थोडा चहा मिळा. देते अरे ती पण देते, सगळं देते. पण मला जरा नीट विस्कटून सांगा, हा छकुला कोण आहे? सांगतो काय आहे. ए गॅरेज उघडलं तुम्ही? हा चाललो होतो, ते काकूंनी चहासाठी थांबवलं आम्हाला. काही चहा वगैरे मिळणार नाही हा? पहिले जा तिकडे. अरे तिकडेच चाललंय. काकू येतो काकू. तुम्हाला बघून घेईन नंतर मी. शिवानी अरे काय लोळतोय? अगं आई झोप नाही झाली रात्री माझी. आशू, हल्ली तुझं बाहेर जाणं, रात्रभर बाहेर राहणं हे जास्त वाढलंय असं नाही वाटत तुला? आई मी तुला सांगितलं की सगळं खरं खरं आता. मी आजचं म्हणत नाहीये, हे काय पहिल्यांदा होतंय? आणि हल्ली तर जास्तच होतंय. आई हे बघ, त्या दिवशी मी पूजेला येऊ शकलो नाही, ते दागिने खरेदी करायला येऊ शकलो नाही, कारण ती वेळच चुकीची होती. त्यात तुझीही काही चूक नव्हती आणि माझीही काही चूक नव्हती. काय झालं? तू ना आत्ता ना अगदी तुझ्या भाऊंसारखं बोललास. हा म्हणजे याचाच अर्थ मी मोठा झालोय का आता? हो म्हणजे आता बाहेर पडायला काही हरकत नाही सारखं सारखं. अच्छा. हो हा, खूप मोठा हो आणि हवं तिकडे जा. फक्त तुझ्या भाऊंसारखेच तुझेही पाय जमिनीवर राहू देत आणि थोडे घरातही. जशी आपली आज्ञा आई साहेब. जा थांबला जा जा. अशोक, एक लक्षात ठेव, आपल्या अडचणीच्या काळात ज्या लोकांनी आपली साथ दिलेली असते ना, त्यांना कधी विसरायचं नाही. जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी करत राहायचं. हे लक्षात ठेवेन मी. जा. काय सांगितलं आईला तुम्ही? ते अति शाण्यांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं इथे येऊन गॅरेज उघडा. तुम्ही आईला काय सांगायला गेलात? हा बोला ना, काय बोलत होतात आईशी? ए शिवा तू असं घाबरवू नको हा आम्हाला. आम्ही काहीच सांगितलेलं नाही. हा हो का? आधी तू सांग, तू कुठं होती रात्रभर? काय केलं काल रात्रभर तुम्ही? आणि तुम्ही दोघं पण कसे काय अडकलात? काय करणार रे आम्ही? हा काय केलं म्हणजे? फालतूच्या चौकशा बंद करा, खूप काम आहेत आपल्याकडे. चला काम लागतो कामाला. हा जातो ना, करतो. तरी चाललंय, कुठे गेली होती, काय केलं आणि काय नाही. शिवा काय आता काय आहे हे घे. हे काय आहे आता? घेऊन जा. एकदा वाच तर. अगं बाईक रेस आहे आणि जिंकलीस तर 5 लाखाचं बक्षीस आहे. मला का सांगतोय? तुला कळत कसं नाहीये? ही रेस जिंकली तर 5 लाखांचं प्राइज आहे. आपलं गॅरेज सुटणार. हा आईच्या गावात भारी रे. अरे मला हे माहितीच नव्हतं. मला ही आयडियाच आली नाही. मी कालपासून विचार करते गॅरेज आपण कसं वाचवणार, काय करणार, पैसे कुठून उभे करणार. आणि तो पिंट्या शेट तो काय बोलला होता?
जाणार. गॅरेज जाणार. गॅरेज जाणार. तू काय करतो इथे? शिवा, तू बरोबर बोलली हा. येत्या 2 दिवसात हे गॅरेज आपलं होणार. का बोलते? गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करूया का गुढी विडी उभारून? हा? हे कशी वाटली आयडिया? थर्ड क्लास आयडिया एकदम. आणि हे गॅरेज ना अजूनही आमचं आहे. खबरदार एक पाऊल पुढे टाकलंस तर. एवढं कुठून येतो माच तुला? ए गॅरेज तू विसरा. आमची शिवा बाईकची रेस जिंकून आहे ना तुझे सगळे पैसे फेडून टाकणार आहे. हा रेस? काही अंडू पांडूची रेस आहे काय? मोबाईल मधली गँग 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 खेळतात तशी. आणि कोण चालवणार आहे तुमच्यामध्ये? आमची शिवा चालवणार आहे. पाय पोचतात काय? नाही जिंकणार तुम्ही. ते मी बघून घेईन माझं काय करायचं ते. तू निघ आता. दोन दिवस मग येतो तुझा माज उतरवायला. गँग 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 गँग. पप्पा, तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास? मी आपलं गॅरेज वाचवू शकेन ना? भाई लोक, मला असं वाटतं आपण शिवाचा थोडा कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे. हाँ शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. कॉन्फिडन्स. अरे तेच म्हणतोय. आला शिवाचा कॉन्फिडन्स. क्या बात आहे. ए शिवा इकडे इकडे बघ, पाहुणे आले बघ. अरे तू काय करतोयस इथे? शिवा, मी तुला थँक्यू आणि सॉरी दोन्ही बोलायला आलोय. का? शिवाला का थँक्यू? थँक्यू कारण ती काल त्या सुपर मार्केटमध्ये माझ्याबरोबर थांबली रात्रभर. तिने माझ्यासाठी कॅन्डलवरती नूडल्स बनवल्या, मला खायला घातलं, माझ्यासाठी तो बेड तयार केला. म्हणून थँक्यू सो मच. आणि सॉरी का? सॉरी कारण मी सकाळी काहीच न बोलता तिथनं कल्टी मारली. ठीक आहे रे, चालतं. पण तू आत्ता का आलायस? काय सेवा, तू खूप चांगली आहेस आणि तू खूप केलंयस माझ्यासाठी. म्हणून मी मंदिरात तुझ्यासाठी पूजा ठेवली होती. तुझ्यासाठी कुंकू आणलंय. हाय नो काहीतरी. प्रसाद, हे घे प्रसाद. हे घे. घ्या, तुम्ही पण घ्या. मीच देऊ का? Come on. शिवा, अभी तू ये रेस तू जीतेगी, देख तू. जिथे अरे आपली शिवा बाईक रेस मध्ये भाग घेतीये. हा आणि जर जिंकली तर 5 लाख मिळणार आहेत. 5 लाख मिळणार आपल्या शिवाला. हा मजा आहे. नक्की जिंकशील. ऑल द बेस्ट. थँक्यू.